विवेकानंद सूरये मन चांगलं दिलं, चांगले आईबाप दिलेले जे माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे एज्युकेशनमध्ये. एवढंच की आणि बाकी चित्र होते, आमचा जो ग्रुप होता, आमचं सबमिशन सगळ्यात पहिले व्हायचं. लॅबोरेटरी टेस्ट झालं, वर्कशॉप झालं, सबमिशन पहिले आमचं. तर आत्ता वर्ग कॉपी मारायचं, कम्प्लिशन मिळालं, सी मिळालं, साईड झाली, ते जर्नल सगळं वर्गामध्ये फिरत राहतं. इंडिव्हिज्युअली होणार आहे, असं जनरल नाही. हे 2 दिवस आता तुम्हाला मी माहिती सांगतो. आणि नंतर 1 तास, 1.5 तास, 1.5 मॅन आवर्स मी प्रत्येकासाठी ठेवले, 1.5 मॅन आवर्स. सो साधारण हा 1 महिना 1.5 महिन्याची ऍक्टिव्हिटी कंटिन्यूअस चालू राहते. बस मग काय हरकत नाही. आणि मी जर अचीव्ह केले असेल 90% मार्क, तर तुम्ही 10 पैकी स्वतःला 6-7 चांगले कॉलेजमध्ये 10 वाजता यायचं असतं, तेवढं अचीव्ह करते मी वेळेवरती. ठीक आहे, मग 4 मार्क द्या स्वतःला पास करून घ्या. कळलं की नाही? कळलं का? सो याचा प्रत्येक गुण जो आहे कॉम्पिटन्सी. नमस्कार आणि कॉलेजचे प्राचार्य एल सर, इथे उपस्थित असलेल्या आदरणीय डॉक्टर देशपांडे मॅडम, इतर उपस्थित रामकृष्ण जगद्गुरु विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहाने. ऍक्च्युली ज्या करिअर बाबत जी वेबसाईट्स सांगितली म्हणून करिअर अवेअरनेस बद्दल, ती माहिती नव्हती, ऍक्च्युली कोणालाच माहिती नव्हती. बट ते जरा थोडंसं सफरिंग केल्यानंतर ना असं वाटलं की बाबा आपण कुठं होतो ना, आपण काय करत होतो इतके दिवस. 3 वर्ष आपण ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएशनमध्ये आपण नेमकं म्हणजे केलं काय आणि आपण कुठल्या लायकीमध्ये आहे आणि आता आपण कुठल्या लायकीत जायला पाहिजे बाबा, कुठं केलं पाहिजे बाबा, जेणेकरून आईवडिलांना आपल्याला थोडंसं म्हणजे त्यांना आनंद अश्रू आले पाहिजे की बाबा हा बाबा थोडंसं सार्थक झालं. ते थोडंसं म्हणजे इथून एक सरांनी सांगितलं, सरांच्याकडे बघितल्यानंतर नाही काय जरा अद्भुत असं म्हणजे एनर्जी म्हणजे कॉन्फिडन्स वाटतं की बाबा नाही काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. नाहीतर विनाकारण फुकटचं कॉलेजमध्ये यायचं, थोडंसं इकडे तिकडे करायचं, लेक्चर करायचं, घरी जायचं, अभ्यास करायचं, हे नाही तेवढं मॅटर करत आहे. बट बाकीचं आपल्याला, मला इन डीप नाही सांगत आहे, समजून घे. मी आता सरांना भेटलो तेव्हा मला माहिती नव्हतं फर्स्ट गेस्ट लेक्चर कोण यायला ते. तर सरांना जेव्हा मी बघितली सरांची तेव्हा मला सर दिसले आधी. आणि याच्या आधी मी ज्या UG पासआउट झालो भारती कॉलेजमधून, तिथं सरांची आणि माझी भेट झालेली. आणि तिथं पण मी आता जशी कमेंट होती तशी मी कमेंट दिलेली तिथे पण सरांना. नक्कीच सर तुमच्याशी पुन्हा भेटून खूप छान वाटलं. आणि नक्कीच लाईफमध्ये तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा कॉन्फिडन्स वाटतो. आणि आताही तुमचं एज्युकेशनल फॅक्टरचं प्लेसमेंटचं कंपनी तुम्ही सांगितली वेबसाईट, त्याच्यातून नक्कीच खूप चांगलं लर्निंग भेटलं आणि ते भविष्यात खूप मला आणि सर्वांनाच खूप त्यातून उपयोग होईल. आणि नक्कीच आम्ही त्यातून यशस्वी वेबसाईट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. माझं नाव सौंदर्या पाटील. खूप छान वाटलं खरं तर. आणि पहिल्यांदा मी कॉलेजला थँक्यू करेन की आमची स्टार्ट इतकी चांगली करून दिली आहे कॉलेजने. नक्कीच सुंदर जाणार आहे सगळ्यांची. आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड जे म्हणताय तुम्ही, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील अशी आम्ही आशा ठेवली आतापासूनच. कारण हा सेशन अतिशय आम्हाला हेल्पफुल ठरणार आहे पुढचे जे काही 2 वर्ष असतील तो. आणि सर तुम्हाला खूप खूप थँक्यू. तुम्ही ज्या प्रकारे तुमची लाईफची जर्नी सुद्धा एक्सप्लेन केली, खूप मोटिवेशन वाटलं आम्हाला त्याबद्दल.
आणि ज्या प्रकारे तुम्ही बाउन्स बॅक केलं जेव्हा तुमचे इंजिनिअरिंगमध्ये तुमचा पेपर बॅक राहिला होता, त्या प्रकारे आम्ही सुद्धा बाउन्स बॅक करू. डेफिनेटली जेव्हा आम्ही 60 इयर्सचे 65 इयर्सचे होऊ तेव्हा सुद्धा आम्ही म्हणजे कदाचित एखादी असे लेक्चर्स आम्ही कंडक्ट करू ज्या ठिकाणी आम्ही सुद्धा आमचे जे काही जे एक्सपिरियन्स करत ते सुद्धा आम्ही तुम्ही ज्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू मॅम. तुम्ही एवढं खूप छान लेक्चर आमच्यासाठी कंडक्ट केलं. फक्त MCA करूनच आयुष्य घडेल असं नाही, पण बाकीचं ऑल ओव्हर जे आयुष्य घडणार आहे ते तुम्ही सांगितलं सर, खूप हेल्पफुल ठरणार आहे. आणि माझ्यासोबत इथं सगळेच जमलेल्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी बेटर होणार आहे, फ्युचर घडणार आहे हे आज नक्की समजलं. कॉन्फिडन्स तर बूस्ट झाला आहे, पण स्वतःवरचा आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. आणि आता जाऊन काय करायचं, काय केलं पाहिजे, काय राहिलं करायचं सगळं आज समजलंय. थँक्यू सर, थँक्यू.